उद्धव ठाकरेंच्या खेडमधल्या सभेनंतर आता रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्युत्तर सभा होतीये। पण सभेआधीच शिवसेनेनं या सभेचा एक टीजर जारी केलाय, ज्यातनं एकनाथ शिंदे यांच्या सभेतून उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचा इशारा दिला गेलाय। त्यामुळे शिंदेंच्या सभेआधीच शिवसेना आणि ठाकरे गटात जुंपल्याचं पाहायला मिळतंय। खेडमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रत्युत्तर सभा, गोळीबार मैदानातून पुन्हा हल्लाबोल, सभेच्या टीजर मधून पुन्हा ठाकरेंवर निशाणा, शिवसेनेच्या टीकेला ठाकरे गटाचं प्रत्युत्तर। 5 मार्चला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या गोळीबार मैदानात झालेली उद्धव ठाकरेंची ही भव्य सभा। या सभेतून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदमांवर जोरदार निशाणा साधला। पण आता ठाकरेंच्या प्रत्येक टीकेला याच मैदानातून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे, कारण 19 मार्चला संध्याकाळी 5 वाजता याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे। या सभेच्या टीजर मधून त्याचे उघडपणे संकेत मिळत आहेत। हो, आम्ही बंड नाही, क्रांती केली, उठाव केला, याला देखील धाडस लागतं। वेडेच इतिहास घडवतात, ध्येय वेडे, वेडात वीर दौडले, 7 होते ते आमचे 50। शिवसेना नेते रामदास कदमांनी देखील या सभेतून उद्धव ठाकरेंना व्याजासकट उत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलंय। उद्धवजींनी रामदास कदमचा इतका धसका घेतला होता की त्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बोलवायला लागली। उद्याच्या 19 तारखेला सभा होईल, ती कोकणवासीयांची सभा होईल आणि कोकणवासीय हे एकनाथजी शिंदे आणि रामदास कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। हे चित्र 19 तारखेला दिसल्याशिवाय घडणार नाही। शिवसेनेच्या टीझर मधून थेटपणे उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यात आलंय। त्यामुळे आता शिवसेनेच्या या टीझर हल्ल्यानंतर ठाकरे गटाकडून पलटवार करण्यात आलाय। टीजर जाहीर करून या सभेला तुलना होऊ शकत नाही। या सभेची तुलना जर करायची असेल तर सर्वसामान्य लोक, कोणीही भाड्यावरती कोणाला आणले नव्हते, कुठच्या जाती धर्माच्या लोकांना इकडच्या तिकडच्या इकडे आणले गेले नव्हते। त्या भागातले स्थानिक लोकांना जी घेऊन सभा आम्ही जशी केली होती तशी सभा प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे। 5 मार्चच्या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर जोरदार निशाणा साधला होता। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या सभेतून त्याला काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।